नमस्कार मित्रांनो, आज बात करूया एक मोठ्या रियुनियन बद्दल. सनी देओल आणि अक्षय खन्ना तब्बल 29 वर्षानंतर एकत्र आलेत. पण यावेळी कोणी वॉर मूवी मध्ये नाही, तर एक कोर्टरूम थ्रिलर इक्का मध्ये. तू मुझे डिफेंड कर, केस जीत, हीरो बन, लाइफ के बदले लाइफ. डील? हा मूवी 10 जुलैला नेटफ्लिक्सवर डायरेक्ट रिलीज झालाय. स्टोरी आहे अर्जुन मेहरा, सनी देओलची, एक ऑनेस्ट आणि एकदम शार्प लॉयर, ज्याला लीगल सर्कलमध्ये इक्का म्हणून ओळखतात. हम कोर्ट में जीतने के लिए नहीं, हक के लिए लड़ते हैं. आता याच अर्जुनला डिफेंड करावा लागतो शौर्यमान घोर अक्षय खन्ना, एक मर्डर सस्पेक्ट. आणि ट्विस्ट हा आहे की हाच तो माणूस आहे ज्याचं करिअर अर्जुनने स्वतः डिस्ट्रॉय केलं होतं. मशहूर इंडस्ट्रियलिस्ट हर्षवर्धन गौर के बेटे शौर्यमान गौर का नाम अटेम्प्टेड मर्डर केस में सामने आया. पब्लिक ओपिनियन अगेन्स्ट आहे, एव्हिडन्स पण अगेन्स्ट आहे, आणि अर्जुनला आपल्या प्रिन्सिपलशी कॉम्प्रोमाइज करावा लागतो. कारण जर तो केस हरला तर तो सगळं काही गमावणार आहे, जो त्याच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे. आता बोलू परफॉर्मन्सेस बद्दल. सनी देओल आणि अक्षय खन्नाची केमिस्ट्री हाच या मूवीचा सर्वात मोठा हायलाइट आहे. ओल्ड बॉर्डर डेजची एनर्जी आता एकदम डिफरंट, टेन्स फॉर्म मध्ये दिसते. फर्स्ट में रात के करीबन 1 बजे आप क्या कर रहे हैं? काही रिव्ह्यूअर्स म्हणतात की मूवी तुम्हाला शेवटपर्यंत गेसिंग मध्ये ठेवतो आणि ट्विस्ट्स फोर्स्ड वाटत नाहीत. पण दुसरीकडे भरी रिव्ह्यूअर्सने हे पॉइंट आउट केलं की ही कोर्टरूम ड्रामा स्टाईल 90sच्या पॉट बॉयलर सारखी वाटते, आणि नेटफ्लिक्सच्या आजच्या ऑडियन्सला ती थोडी आउटडेटेड वाटू शकते. एंडिंगचा ट्विस्ट बद्दल पण मिक्स्ड ओपिनियन्स आहेत. काही लोकांना तो अननेसेसरी आणि ओव्हर ड्रॅमॅटिक वाटला. प्रोसिक्यूशन से लड़ने वाली मधुरा बनर्जी क्या शोभा के केस को हैंडल कर पाएंगी? तिलोत्तमा शोमेने प्रोसिक्यूटरचा रोल एकदम सॉलिड निभावला, तर दिया मिर्झाने एक वाईफ आणि मदरची इमोशनल स्ट्रगल छान पोर्ट्रे केली आहे. पण ऑनेस्टली सांगायचं झालं तर क्रिटिक्सचा रिस्पॉन्स थोडा मिक्स्ड आहे. असली बात अगर बाहर आवी तो सिद्धार्थ पी मल्होत्राचा डायरेक्शन आणि आलिया कौशलची रायटिंग स्टोरीला इमोशनल डेप्थ देण्याचा ट्राय करते. जस्टिस, रिव्हेंज आणि मॉरल कॉम्प्रोमाइज थीम सिरियसपणे हँडल केलेत. जुलियस पॅकेमचा बॅकग्राऊंड स्कोर टेन्शन छान बिल्ड करतो. एकंदरीत हा चित्रपट न्यायी आणि प्रभावी आहे. मैं गलती कर सकता हूँ, गुनाह नहीं. यू आर माय टीचर, माय आयडल. माझ्या मते हा मूवी बघण्याचा मेन रिझन आहे सनी देओल आणि अक्षय खन्नाची दबंग जोडी. त्यांच्या स्क्रीन प्रेझेन्ससाठी हा मूवी नक्की बघण्यासारखा आहे. पण जर तुम्हाला स्टोरीमध्ये काही नवीन हवं असेल तर थोडी डिसअपॉइंटमेंट होऊ शकते, कारण फॉर्म्युला थोडा ओल्ड स्कूल वाटतो. ओव्हरऑल इक्का एक डिसेंट, इमोशनली हेवी कोर्टरूम ड्रामा आहे. रेटिंग 5 मध्ये 3. नेटफ्लिक्सवर अभी स्ट्रीमिंग सुरू आहे, नक्की बघा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला.